हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये आणि लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर इथं बघा मी पिको फॉल करणार आहे. तो कोणाचं करणार आहे? माझं स्वतःच्या साडीचं करणार आहे. लग्नाच्या वाढदिवसाची साडी घेतलेली खरेदी कलांजी साडी ना, त्याची आहे ना पिको फॉल करणार आहे. तर हे बघा. तर लाल आहे आणि बॉर्डर आहे ना त्याची लाल आहे आणि रॉयल ब्लू आहे ना पूर्ण आहे. पदर लाल आहे. तर छानपैकी अशी पिको फॉल करणार आहे. भरपूर असे व्हिडिओ आहे मी पिको फॉलचे अपलोड केले, तरी पण अजून एकदा करणार आहे मी. तर मी पहिले ना फॉल आणते विकत आणलं की स्वच्छ असं धुवून घेते आणि 80% वाळवते. 80% वाळून झाल्यानंतर कडक इस्त्री बसते त्याच्यावर. तर तुम्ही एकदा असं बघा. थोडं ओलसर असलं ना तर हातात 80%च ना सुकवायचं त्याला आणि बाकीचं इस्त्री मारायचं. एकदम कडक बसते आणि छान आहे, दिसायला पण छान आहे आणि करायला पण मजा येते. म्हणजे आपल्याला काम करायला पण त्याच्यात मजा येते. मी तसंच करते आता. पहिले कशी करत होती, पूर्ण सुकवायची, सुकून झाल्यानंतर इस्त्री मारायची. इस्त्री मारून झाल्यानंतर साडीला फॉल लावायचं आणि आता मध्यंतरी आता 2, 4, 5 महिने झाले तर मी आता काय करते, 80% सुकवते. 80% म्हणजे 20% थोडंसं ओलसर ठेवते. 80%च सुकवते. 80% झाल्यानंतर मस्त कडक इस्त्री बसते आणि छान येते आणि एकदम प्लेन बसते. त्याच्यानंतर इस्त्री मारून झाल्यानंतर असं कुठंतरी असं लटकवते. तर तुम्ही ना माझ्या आरी वर्क स्टँड आहे ना त्याच्यावर इस्त्री मारून झाल्यानंतर त्याच्यावर ठेवते. म्हणजे इस्त्री त्याची खराब होत नाही, काय नाही. जोपर्यंत आपण शिलाई होत नाही तोपर्यंत त्याच्यावर ठेवते आणि दुसरं त्याच्यावर काय नाही. एकदा मी तुम्हाला दाखवते की त्याच्यावर मी कुठं ठेवते म्हणून. आरी वर्कच्या स्टँडवर ठेवते. तर माझ्या अजून 2-3 साड्या पिको फॉलचे ट्रेंडिंगचे, तर ते करताना तुम्हाला नक्की दाखवते. त्याच्यानंतर मग अशी पिको फॉल लावते. तर कशी वाटते माझी ही आयडिया मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझं पिको फॉल तुम्हाला कसं वाटतंय नक्की मला सांगा. कारण की लग्नाचा वाढदिवस होऊन गेला, पण व्हिडिओ ना अपलोड करायचा राहूनच गेला. करायचं म्हणजे मला म्हणजे दुसरंच काम होतं, त्याच्यात ते राहूनच गेलं. चला म्हटले आज कसं पण करून ते पिको फॉलचं आहे ना तुमच्यावर शेअर करायचं आणि थोडं छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत नाही ते पण सांगायचं आणि म्हणून मी हा परत व्हिडिओ बनवलाय नवीन. फायनली आज हा व्हिडिओ अपलोड झाला बरं का. आता एवढ्या दिवसानंतर. तर फॉल लावून झालं. त्याच्यानंतर हे बघा मी साईडनी शिलाई मारून घेते आणि जिथं मॅचिंग आहे ना मी धागा मॅचिंगच वापरते. दुसरा कोणचा पण मॅचिंग वापरत नाही. म्हणजे कसं रॉयल ब्लूला रॉयल ब्लूचाच वापरते आणि खाली लाल आहे ना असं. तर मी कोणची पण धागा कोणाला पण वापरत नाही. मी मॅचिंगच वापरते. अजून 2 साड्या आहे. तर ट्रेंडिंगमधल्याच आहे. तर मी पण ते 2 साड्या घेतल्यात विकत. तर त्याचा फॉल लावताना तुम्हाला ते नक्की तुम्हाला दाखवते आणि मी नंतर परत अजून एकदा ना बाय चान्स घेतली साडी तर मी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की तुमच्यावर शेअर करणार की मी कसं करते म्हणून. प्रेस कसं करते, धुते कसं आणि वाळवते कुठं आणि प्रेस करून झाल्यानंतर फॉल मी कुठं ठेवते हे सगळं डिटेलमध्ये दाखवते. आणि कधी घेतलं तर आता कसं झालं माहिती आहे का, 2 साड्या फॉल लावायच्या आहेत पण त्याची धुवून इस्त्री मारून झाले माझं. त्याच्या फक्त लावायचंच आहे. तर वेळ भेटलं तर मग नक्की त्याच्यावर लावेल, कारण की मी दुसरं काम करते ना त्याच्यासाठी ते नाही आणि ते काय महत्त्वाचे नाहीत. माझे स्वतःचं आहे म्हणून मी तसं ठेवलेत. कस्टमरचे असले ना तर मी पटकन करून देते. 2 दिवसाच्या आतच करून देते. असो, आता फॉल लावून झाले आणि आता बघा हा शिलाई करते. हा शिलाई मी ना पाव इंचावर शिलाई मारून देते. तर अर्धा इंचावर मारत नाही, मी पाव इंचावरच मारते. तर ते छान बसते ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि